संध्याकाळची वेळ होती. घराच्या अंगणात हलकासा वारा वाहत होता. समोरील कडुलिंबाचे झाड हळूहळू डोलत होते. गोमतीजी घराच्या वरांड्यात सोफ्यावर बसल्या होत्या आणि एका हाताने स्वतःचे डोके दाबत होत्या. तिला खूप डोकेदुखी होत होती. दिवसभराचा थकवा तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तेवढ्यात आतून दार उघडले आणि हेमंत बॅग घेऊन बाहेर आला. मंजू पण त्याच्या मागे येत होती. एका हाताने छोटीशी सिम्मीचा हात धरला होता आणि दुसऱ्या हातात मिंटूचा हात. हे पाहून गोमतीजी घाबरल्या. तिच्या कपाळावरील सुरकुत्या आणखी वाढल्या. तिने थोडे पुढे सरकून विचारले, अरे, ही बॅग हातात घेऊन कुठे चालला आहेस बाळा? हेमंत, तो काही बोलण्यापूर्वीच मंजूचा कर्कश आवाज आला. बघ, आपण अजून बाहेर गेलोही नाही की झाली चौकशी सुरू. मी तुम्हाला आधीच सांगितले होते की आपण मागच्या गल्लीतून जाऊ. किमान यांचा हस्तक्षेप तरी टळला असता. पण तुम्ही माझे ऐकताच कुठे? गोमतीजींनी सुनेचे म्हणणे दुर्लक्ष केले आणि शांत आवाजात तिच्या मुलाला पुन्हा विचारले, हेमंत, तू अचानक कुठे जात आहेस? सगळं ठीक आहे ना? हेमंतने त्याच्या आईकडे पाहिले. तो काहीतरी बोलणार होता, पण नंतर डोळे खाली गेले आणि तो हळूच म्हणाला, आई, मंजूला काही दिवसांसाठी तिच्या आईच्या घरी सोडत आहे. गोमतीजी थोडी काळजीत पडल्या. अचानक? मुलंही आहेत सोबत. काही झालं का? तेव्हा मंजूने एक दीर्घ श्वास घेतला आणि रागात म्हणाली, आई, मी काय घरातून पळून जात नाहीये. मी फक्त माझ्या आईच्या घरी जात आहे. प्रत्येक गोष्टीत टोकाटोकी, प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ. मी आता हे सर्व सहन करू शकत नाही. मी काही दिवस शांततेत जगेन आईच्या घरी. गोमतीजींनी हेमंतकडे पाहिले. जणू काही तिला सांगायचे होते की निदान तू तरी काही समजावून सांगू शकला असतास. पण हेमंत अजूनही गप्प होता. मंजूने सिम्मीला घट्ट पकडून आपल्या मांडीवर घेतले आणि रागाने म्हणाली, चला आता जाऊया. काय इथे उभे राहून आईसमोर संपूर्ण गोष्ट पुन्हा सांगायची आहे का? मुलांना त्यांच्या आजीला भेटायचे आहे. आपल्याला उशीर होत आहे. गोमतीजींनी सिम्मीच्या डोक्यावर हळूवार हात फिरवला आणि मिंटूकडे पाहिले. मुलांच्या निरागस डोळ्यात ही आजीच्या घरी जाण्याची उत्सुकता स्पष्ट दिसत होती. हेमंतने त्याची बॅग उचलली आणि काहीही न बोलता मंजू आणि मुलांसोबत बाहेर पडला गेला. दार हळूहळू बंद झाले. गोमतीजी सोफ्यावरच बसून राहिल्या. मंजू मुलांसह घराबाहेर पडताच मुले गेल्यानंतर घरात शांतता पसरल्यासारखे वाटले. गोमतीजींनी एकदा दाराकडे पाहिले आणि मग थेट स्वयंपाकघरात गेला. गॅसवर डाळ आधीच शिजत होती. बाजूला भाजी पण तयार होती. बटाटा आणि शिमला मिरचीची, सोबत बुंदी रायताही. तिने हळूहळू रोट्या लाटायला सुरुवात केली. साडीचा पल्लू तिच्या कमरेला बांधला होता. चेहऱ्यावर ना कसला थकवा होता, ना कोणती तक्रार. ती वर्षानुवर्ष हेच करत होती. सवय जी झाली होती. थोड्याच वेळात बाहेरून अडखळणाऱ्या पावलांचा आवाज आला. तिचे पती सोमनाथजी वरांड्यात आले होते. डोळे लाल, लटपटत चालणे आणि तोंडातून दारूचा तीव्र वास येत होता. त्यांच्या चालण्यावरून असे दिसून येत होते की त्यांनी आज खूप दारू प्यायली आहे आणि हे काही नवीन नव्हते. गोमतीजींनी दाराकडे एक नजर टाकली आणि मग तिचे काम सुरू केले. रामनाथजींची अवस्था पाहूनही तिला आश्चर्य वाटले नाही किंवा रागही आला नाही. तिचे भाव न बदलता ही सरळ आवाजात म्हणाली, मी जेवण वाढू का? तयार आहे. पण सोमनाथजींनी उत्तर देण्याऐवजी तेच केले जे नेहमी करत असे, ते म्हणजे शिव्यांचा वर्षाव. सोमनाथजींनी रागाने पाहिले आणि काहीही न विचारता त्यांनी तिला शिवी देत म्हणाले, आता तू मला जेवण देण्यापूर्वी पण विचारशील का? तो तुझा बाप रोज दुकानात माझे रक्त पित असतो आणि तू इथे राणी बनून बसली आहेस. गोमतीजी गप्प बसल्या. जणू काही तिने प्रत्येक शब्द 100 वेळा ऐकला असेल. उत्तर न देता त्याने स्टीलच्या प्लेटमध्ये 2 रोट्या ठेवल्या. एका भांड्यात डाळ, भाज्या आणि रायता वाढला आणि टेबलावर ठेवले. सोमनाथजींनी प्लेटकडे पाहताच त्यांना राग आला आणि ते शिव्या देऊन म्हणू लागले, ही डाळ आणि भाजी? जा आणि तुझ्या बापाला खाऊ घाल हा कचरा. तुला काय मी एखादा प्राणी वाटतो का, जे असले जेवण मला खायला घालतेस? मग प्लेट उचलली आणि त्यावर थुंकले. बघ, सर्व शक्तीनिशी प्लेटला भिंतीवर फेकून दिले. प्लेट जमिनीवर पडली. डाळ विखुरली. रोटी भिंतीवर आदळून खाली कोसळली. रायता तर पूर्ण दारावर पसरला. गोमतीजी तिथेच उभ्या राहिल्या. ती काहीच बोलली नाही किंवा ती जागेवरून हलली सुद्धा नाही. तिने फक्त तिच्या साडीच्या पल्लूने कपाळ पुसले. जणू काही घाम असेल किंवा काही वेदना होत असतील. आता काही फरक पडत नव्हता. सोमनाथजी शिव्या देत खोलीत गेले.
आणि बेडवर पडताच घोरायला लागले. जणू काहीच घडले नाही. ताट अंगणात विखुरलेले होते, डाळ पसरलेली होती, रायत्या दरवाज्यावर आणि भिंतीला चिकटलेला होता, रोटी घडी पडून पडल्या होत्या आणि अपमानाची एक मूक कहाणी जी कोणालाही सांगता येत नव्हती. गोमतीजी शांतपणे जमिनीवर बसल्या. त्यांच्या हातात एक कापड होते. तिने हळूहळू डाळ पुसून घेतली आणि पडलेल्या रोट्या उचलल्या आणि पुन्हा प्लेटमध्ये ठेवल्या. आता चेहऱ्यावर काळजीच्या सुरकुत्या नव्हत्या, पण तिचे डोळे थकलेले दिसत होते. तेवढ्यात तिला पावलांचा आवाज ऐकू आला. तो कैलासचा होता. कैलास आत आला. त्याला त्याची आई जमिनीवर बसलेली दिसली. तिची साडी तिच्या पल्लूमध्ये गुंडाळलेली होती. ती पडलेली डाळ गोळा करत होती. समोरच जमिनीवर अन्न पसरलेले होते आणि थोडे पुढेच त्याचे वडील खोलीत दारू पिऊन झोपले होते. हे पाहून कैलासचे डोळे रागाने पेटले. तो थेट त्याच्या आईकडे आला आणि गर्जना करत म्हणाला, आई, आता पुरे झाले. किती दिवस हे सहन करणार? तू काहीच का बोलत नाहीस? गोमतीजींनी डोके वर केले, पण त्यांच्या आवाजात तोच जुना विराम होता. ती हळुवारपणे म्हणाली, सोड ना बाळा. आपण त्यांच्या वागण्यावर लक्ष दिले तर आपला प्रत्येक दिवस विषारी होईल. आणि तुझं वडील काही नवीन तर करत नाहीत ना? गेली 30 वर्षे मी हे सगळं सहन करत आहे. आता मला त्याची सवय झाली आहे. कैलासने मूठ आवळली आणि म्हणाला, आई, जर मला एखाद्या दिवशी राग आला ना, मग मी त्यांना सांगेन पुरुषत्व काय असतं ते. गोमतीजींनी लगेच त्याचं बोलणं थांबवले आणि म्हणाल्या, शांत राहा. खबरदार चुकूनही असे करू नकोस. शेवटी ते तुझे वडील आहेत आणि तसेही दारू पिल्यानंतर त्यांना काही कळत नाही आणि आपल्या बोलण्याने काय बदलेल? उलट घरात आहे तेवढी शांती देखील नष्ट होईल. हे सांगत असताना गोमतीजींच्या चेहऱ्यावर एक थकलेले हास्य होते. जणू काही आयुष्याशी तडजोड करायला ती शिकली आहे. मग ती हळुवारपणे म्हणाली, चल आता हात आणि तोंड धो. मी तुला जेवण वाढते. कैलास काही वेळ त्याच्या आईकडे पाहत राहिला. तिच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या तिचे दुःख लपवू शकत नव्हत्या, पण तिचा आवाज अजूनही सरळ आणि स्थिर होता. गोमतीजी स्वयंपाकघराकडे वळताच मागून कैलासने हाक मारली, आई, एकाच प्लेटमध्ये आण. आज आपण दोघे एकत्र बसून जेवू. गोमतीजींची पावले थांबली. तिची पाठ त्यांच्याकडे होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक हलके हास्य पसरले. ते आईचे हास्य, जे सर्व काही सहन करून ही तिच्या मुलांचे प्रेम मिळाल्यानंतर पुन्हा जिवंत होते. गोमतीजींनी एकाच प्लेटमध्ये जेवण आणले. त्या दिवशी आई आणि मुलाने एकाच प्लेटमध्ये जेवण केले आणि जेवताना मनापासून अनेक गोष्टींबद्दल बोलले. हे काही क्षण गोमतीजींसाठी दिवसभराच्या थकव्यावर आणि दुःखांवर मलम लावण्यासारखे बनले. दुसऱ्या दिवशी पहाटेचे 5 वाजले होते. अंधार पूर्णपणे निघून गेला नव्हता, पण गोमतीजी आधीच जाग्या झाल्या होत्या. अंगण झाडून झाल्यावर तिने तुळशीसमोर दिवा ठेवला आणि म्हणाली, हे देवा, आजचा दिवस शांततेत जाओ. काही वेळाने आतून सोमनाथजींचा आवाज आला, चहा तयार आहे का? गोमतीजी हसत म्हणाल्या, हो आहे. मी चहासोबत तुमचा नाश्ताही बनवत आहे. ती स्वयंपाकघरात घाईघाईत तिचे पती सोमनाथजींसाठी नाश्ता बनवत होती. तवा गरम होत होता. पराठ्यांसाठी पीठ गुंडाळले गेले होते. चहाही तयार होता आणि गॅसजवळ एक कढई ठेवली होती. त्यात बटाट्याचे भजी ठेवले होते. कैलास अजूनही त्याच्या खोलीत गाढ झोपला होता. तेवढ्यात दारावर थाप पडली. सोमनाथजी खोलीतून बाहेर आले आणि दरवाजा उघडला तर हेमंत समोर उभा होता. त्याला पाहताच सोमनाथजींच्या भुवया उंचावल्या. नशेमुळे त्यांचे डोळे अजूनही अर्धे सुजलेले होते. कदाचित काल रात्रीच्या दारूचा परिणाम पूर्णपणे कमी झाला नव्हता. हेमंतने त्याच्याकडे पाहिले तेव्हा सोमनाथजी उपहासाने म्हणाले, हे बघ, आला त्याच्या बायकोचा गुलाम. हेमंत काहीच बोलला नाही. त्याला त्याची सवय झाली होती. त्याला माहीत होते की वडिलांच्या प्रश्नाला उत्तर देणे म्हणजे सकाळी सकाळी घरात भांडण. तो काही ऐकू न आल्याचे नाटक करत शांतपणे स्वयंपाकघराकडे निघाला आणि गोमतीजींना म्हणाला, आई, प्लीज माझ्यासाठीही नाश्ता बनव. गोमतीजींनी त्याच्याकडे पाहिले. ती काहीतरी बोलणार होती, पण तेवढ्यात सोमनाथजी मागून बडबडले, का तुमच्या सासरच्यानी तुम्हाला चहा नाश्ता न देताच हाकलून लावले वाटतं? का तिथेही तुझ्या ऐकायला कोणी उरले नाही? हेमंत पुन्हा गप्प बसला. मग थोड्या वेळाने तो हळूच म्हणाला, आई, मला लवकर ऑफिसला जायचं आहे. जेवणाचीही लवकर तयारी कर. गोमतीजीने काहीही न बोलता मान हलवली आणि नंतर गॅस वाढवला. त्यांनी तव्यावर 2 पराठे बनवले, एक नवऱ्यासाठी आणि एक दुसरा हेमंतसाठी. चहा उकळला होता. संपूर्ण अंगणात एक हलका सुगंध पसरू लागला होता.
सोमनाथजी अजूनही मागून बडबडत होते. तुझ्यासारख्या मुलांनीच त्यांच्या वडिलांचे नाक कापले आहे. आपल्या बायकोवरही नियंत्रण ठेवू शकत नाही आणि गोष्टी मात्र मोठ्या मोठ्या करतो. हेमंत अजूनही शांत उभा होता. तो त्याच्या आईकडे पाहत राहिला, जणू काही त्याची शांतताच त्याची सर्व उत्तरे देत होती. गोमतीजींनी शांतपणे हेमंतसाठी एका प्लेटमध्ये पराठा, भुजिया आणि चहा ठेवला. मग ती म्हणाली, जा बाळा, तुझ्या खोलीत आधी नाश्ता कर, मग मी टिफिन पण पॅक करेन. हेमंतने प्लेट उचलली आणि तो त्याच्या खोलीत गेला. त्याने जेवायला सुरुवात केली, पण त्याचं मन शांत नव्हते. सोमनाथजी सोफ्यावर बसले आणि चहा पीत वर्तमानपत्र वाचू लागले, पण ते अजूनही रागाने पाणी उलटत असताना काहीतरी बडबडत होते. मग त्यांनी वर्तमानपत्र बाजूला ठेवले, चहाचा शेवटचा घोट घेतला आणि उभा राहिले आणि घराच्या अंगणाला जोडलेल्या खोलीकडे गेले, जिथे त्याचे किराणा दुकान चालत होते. दुकान घराला जोडूनच होते. त्याचा एक दरवाजा अंगणात उघडत होता आणि दुसरा बाहेरील रस्त्याकडे उघडत होता. दररोजप्रमाणे कोणालाही न पाहता दार उघडले आणि थेट दुकानात जाऊन बसले. गोमतीजींनी खिडकीतून डोकावले आणि पाहिले की ते आधीच त्याच्या स्टूलवर बसले होते आणि कॅश बॉक्समधून काही कागदपत्रे काढत होते. त्यांचे जाणे, बसणे, बडबडणे सर्व काही एक नित्यक्रम बनले होते. नंतर हेमंतही ऑफिसला निघून गेला. दार बंद होते आणि घरात एक गहन शांतता पसरली होती. आता घरात फक्त गोमतीजी होत्या. जरी त्या एकट्या असल्या तरी असं वाटत होतं की संपूर्ण घर तिच्या श्वासावर चालत होते. तिचे वय वाढले असले तरी तिच्या हातांची गती अजूनही तशीच होती. जर त्यांनी ठरवले तर हवे एकटी 50 लोकांसाठी जेवण बनवू शकते. हेमंत आणि सोमनाथजी निघून जाताच तिने तिचा पल्लू आणखी घट्ट ओढला आणि क्षणभरही न थांबता उर्वरित कामे करायला सुरुवात केली. झाडू मारणे, पुसणे, कपडे दुमडणे, भांडी धुणे, ती एक एक करून सर्व काही पूर्ण करायची. जणू काही घरच्या प्रत्येक कोपऱ्यातून तिला बोलावणं येत होते आणि ती न थकता तिथे पोहोचायची. काम करत असताना तिला स्वतःला कळलेच नाही की सकाळी 9:30 कधी झाले. तेवढ्यात आतल्या खोलीतून दार उघडल्याचा आवाज आला. कैलास झोपेतून जागा झाला होता. झोपलेले डोळे, विखुरलेले केस आणि चेहऱ्यावर अजूनही झोपेच्या रेषा. तो स्थळ अंगणात आला आणि तो सोफ्यावर बसला. गोमतीजींनी मागे वळून पाहिले आणि किंचित हसले. बाळा, उठलास का? जा, हात आणि तोंड धु, मी तुझ्यासाठी चहा बनवते. कैलासने हळूच डोके हलवले, नंतर केसांमधून हात फिरवत बाथरूमकडे निघून गेला. गोमतीजी आता स्वयंपाकघरात गेल्या आणि गॅसवर चहासाठी पाणी ठेवले आणि सोबत 2 पराठेही बनवायला सुरुवात केली. ती विचार करत होती की जोपर्यंत चहा बनवत आहे तोपर्यंत गरमागरम भजी सुद्धा करून घेऊ. तसेही त्याला थंड पदार्थ आवडत नाहीत. गोमतीजींनी पराठे बनवले आणि भजीची प्लेट तयार केली. मग 2 कप चहा घेऊन वरांड्यात आली. कैलास सोफ्यावर बसून तिची वाट पाहत होता. ती हसत हसत जवळ आली, 1 कप कैलासला दिला आणि ती स्वतः त्याच्या शेजारी बसली. आई आणि मुलगा आता एकत्र बसून चहा घेत होते. सकाळच्या शांततेत कपमधून फक्त येणारी वाफ आणि चहाचा हलका सुगंध येत होता. पराठा चांगला झाला आहे का? मग कैलास म्हणाला, खूप छान झाला आहे आई. गोमतीजी हसल्या. हे काही क्षण संपूर्ण दिवसाचा थकवा दूर करत असल्यासारखे वाटत होते. तेवढ्यात अचानक दारावर थाप पडली. कैलास उठला, पण लगेच गोमतीजींनी त्याला हाताने थांबवले आणि म्हणाल्या, बाळा, तू शांतपणे चहा पी, मी बघते कोण आले. पुन्हा दार ठोठावले. गोमतीजींनी चहाचा कप बाजूला ठेवला, डोक्यावर पल्लू ठेवला आणि हळूहळू दाराकडे सरकल्या. दार उघडताच त्यांची मुलगी कुसुम समोर उभी असलेली पाहून त्यांना धक्का बसला. अरे कुसुम, तू यावेळी? कुसुमच्या चेहऱ्यावर थोडासा थकवा होता. कपाळावर सुरकुत्या होत्या आणि ओठांवरही सुरकुत्या होत्या. तिच्या तोंडावर हास्य नव्हते. बॅग खांद्यावर लटकत होती आणि दुपट्टा खांद्यावरून अर्धा घसरला होता. ती काही न उत्तर देता शांतपणे घरात शिरली, चप्पल काढली आणि थेट आत आली आणि म्हणाली, आता मी माझ्या आईच्या घरी येण्यापूर्वी मला वेळ काळ पाहावे लागेल का? गोमतीजींनी तिच्या चेहऱ्याकडे काळजीपूर्वक पाहिले. डोळ्यात अश्रू नव्हते, पण राग आणि अपमानाची आग स्पष्ट दिसत होती. काय झालं? तू इतकी का रागवली आहेस? आता सांगशील का की असंच गोंधळून राहशील? गोमतीजी हळूच जवळ आल्या आणि तिच्या खांद्याला हात लावला. कुसुम निराशेने सोफ्यावर बसली. आई, तुला काय सांगू? तुझ्या जावयाला 10,000 रुपये हवे आहेत
आणि मला स्पष्टपणे सांगितले आहे की जर तुझ्या आईने किंवा भावाने मला ते दिले नाही तर यावेळी घरी परत येऊ नको. त्यांच्यासाठी मी फक्त एक काम करणारी महिला आहे. ना कोणता आदर आहे, ना मी जे काही बोलते त्याचं महत्त्व. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे पैसेही माझ्याकडूनच हवे आहेत. कुसुमचे शब्द ऐकून गोमतीजींचा चेहरा फिकट पडला. ती काही बोलणारच होती तेव्हा कैलास म्हणाला, कुसुम, आई इतके पैसे कुठून आणणार? तुला माहिती आहे बाबा घरात एक पैसाही देत नाहीत. कैलास आता सोफ्यावरून उठून त्यांच्याकडे आला होता. त्याच्या चेहऱ्यावर राग होता, पण तेवढीच बहिणीची काळजी सुद्धा दिसून येत होती. मग तो थोडा वेळ थांबला आणि म्हणाला, तू जर वेळी इथे आईकडेच येतेस आणि प्रत्येक वेळी आई काहीतरी जुगाड करते, पण तू एकदा तरी आईचा विचार करतेस का? कैलासचे बोलणे ऐकून कुसुमने डोळे फिरवले, पण काहीच बोलली नाही. गोमतीजींनी वातावरण हलके करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाल्या, ठीक आहे बाळा, तू पाणी पी, मग आपण विचार करू काय करायचं ते. पण त्यावेळी त्याच्या मनात हा विचार घुमत होता, आता मी काय विकू? मी कोणाकडून कर्ज मागू जेणेकरून माझी मुलगी पुन्हा तिच्या घरी परत जाऊ शकेल? गोमतीजी काही वेळ गप्प बसल्या. तिने फक्त कुसुमकडे पाहिले. तिचे डोळे सांगत होते की ती तुटली आहे आणि आईला हे चांगले समजले होते. त्या शांतपणे स्वयंपाकघराकडे जाऊ लागल्या. चहा पुन्हा गॅसवर ठेवला गेला. कैलास तिथेच उभा होता. त्याच्या डोळ्यात अजूनही थोडासा राग होता. मग तो स्वयंपाकघरात गेला आणि म्हणाला, आई, तू पुन्हा काहीतरी विकण्याचा किंवा काहीतरी उधार घेण्याचा विचार करत आहेस? तू हे सर्व किती वेळा करशील? त्याच्याकडे न पाहता गोमती हळू आवाजात म्हणाली, बाळा, मी एक आई आहे. मी माझ्या मुलीला रडताना पाहू शकत नाही. आणि तुझं म्हणणं काय आहे? मी तिला मोकळ्या हाताने माघारी पाठवू म्हणजे ते लोक अजून तिला त्रास देतील? कैलास काही क्षण गप्प राहिला. मग तो खुर्ची ओढून बसला. आई, एके दिवशी तू थकून जाईल आणि तेव्हा ना कुसुमला समजेल ना, हेमंत, सर्वांना तुझ्या मायेची सावली हवी आहे, पण तुझे जळलेले हृदय मात्र कोणीही पाहत नाही. गोमतीजी मंद हसल्या आणि म्हणाल्या, आईचा थकवा तिच्या झोपेत दिसून येत नाही तर तिच्या मुलांच्या आरामात दिसून येतो. आणि जेव्हा मुले हसत असतात तेव्हा आईला कधीही थकवा जाणवत नाही. चहा उकळला होता. गोमतीजींनी 3 कप काढले, एक स्वतःसाठी, एक कैलाससाठी आणि एक कुसुमसाठी. मग ते हळूच म्हणाल्या, कुसुम बाळा, काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. मी काहीतरी व्यवस्था करेन. कैलासने त्याच्या आईकडे पाहिले, पण आता तो गप्प होता. पण गोमतीजींनी त्यांचे डोळे वाचले आणि म्हणाले, तुम्ही सर्वजण चहा घ्या, मी लगेच येते. असं म्हणत तिने हळूच साडीचा पल्लू सरळ केला, चप्पल घातली आणि दार उघडून बाहेर पडले. दुसरीकडे आतापर्यंत चिडलेल्या कुसुमने हळूच चहाचा कप उचलला आणि तो पिऊ लागली. तिला आराम वाटला. तिच्या चेहऱ्यावर थोडीशी शांती हवी होती. आता आई काहीतरी करेल ना, असा विचार करत ती थोडा वेळ सोफ्यावर आरामात बसली. पण कैलासचे डोळे अजून देखील त्याच बंद दारावर उभी होती जिथून त्याची आई काही वेळापूर्वी जुगाडाच्या शोधात निघून गेली होती, किंवा एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून पैसे उधार घेण्यासाठी गेली असावी, जेणेकरून तिच्या मुलीचे घर वाचवता येईल. रस्त्यावर सकाळची गर्दी आधीच सुरू झाली होती आणि या सगळ्याच्या मध्ये गोमतीजी शांतपणे डोक्यावर पल्लू घेऊन तिच्या शेजारच्या घराकडे चालल्या होत्या. बसल्या होत्या जिथं श्यामा आंटी राहत होत्या. श्यामा काकू सुमारे 70 वर्षाच्या, पण हुशार आणि विचारशील होत्या. हिशोबात आजही त्या शेकडो लोकांवर भारी पडतील. परिसरातील सर्वांना माहीत होते की ती गरजूंना 5% व्याजदराने पैसे उधार देते आणि नंतर कर्जाची रक्कम कितीही कमी असली तरी दरमहा व्याज वसूल करत असे. गोमतीजींनी हळूच दार वाजवले. कोण? आतून एक कर्कश आवाज आला. मी, गोमती. काही वेळाने जुना लाकडी दरवाजा उघडला. श्यामा काकूंनी डोक्यावरपासून पायापर्यंत गोमतीजींना पाहिले. सांग बहीण, इतक्या सकाळी सकाळी? गोमतीजी हळू आवाजात म्हणाल्या, काकू, मला 10,000 रुपये हवं होतं. थोडी गरज पडली होती. श्यामा काकीने एक दीर्घ श्वास घेतला, दाराजवळील खुर्चीवर बसले आणि गोमतीजींनाही बसण्याचा इशारा केला आणि म्हणाली, मग आता कोणासाठी? गोमतीजींनी डोळे खाली केले. कुसुमच्या सासरच्या घरात एक समस्या आहे. जर पैसे दिले नाही तर प्रकरण हाताबाहेर जाऊ शकतं. श्यामा काकू मंद असल्या आणि म्हणाल्या, पुन्हा तीच मुलगी?
जी दर महिन्याला काही ना काही मागत असते. तुझी पण कमाल आहेस गोमती. तुझं हृदय अजून थकलं नाही का? गोमतीजी काहीच बोलल्या नाहीत. श्यामा काकी थोडा वेळ विचार करू लागली आणि मग म्हणाली, मी तुला 10,000 रुपये देईन. 5% व्याज आकारले जाईल. दरमहा तुला मला 500 व्याज द्यावे लागेल. आणि हो, यावेळी उशीर करू नको. मागच्या वेळी तुला 4 महिने लागले. गोमतीजींनी होकार दिला. हो काकी, यावेळी 1 दिवसाचाही उशीर होणार नाही. श्यामा काकू आत गेल्या. जुना डब्बा उघडला आणि तिने त्यातून 10,000 रुपये मोजले आणि एका जुन्या लिफाफ्यात ठेवले. मग लिफाफा गोमतीजींना देत ती म्हणाली, चल ये लवकर, या रजिस्टरवर सही कर. गोमतीजींनी थरथरत्या हाताने त्यावर तिचे नाव लिहिले, तारीख टाकली आणि त्यावर सही केली. मग तिने लिफाफा तिच्या पल्लूने झाकला आणि एकही शब्द न बोलता घरी परतू लागली. आता गोमतीजींच्या चेहऱ्यावर थोडीशी सुटका होती. ती स्वतःशीच विचार करत होती. ती म्हणाली, देवाचे आभार, मला पैसे मिळाले. निदान कुसुम आता तरी तिच्या घरी परतेल. दार थोडेसे उघडले. घरात अजूनही तीच शांतता होती. कुसुम सोफ्यावर बसली होती आणि कैलास अजूनही जवळच्या खुर्चीवर विचारात गडून बसला होता. गोमतीजींना पाहताच कुसुम पटकन उठली आणि म्हणाली, आई, तू कुठे गेली होती? तू मला न सांगता निघून गेली. मग हसत हसत गोमतीजींनी तिच्या पल्लूच्या टोकातून तोच जुना लिफाफा काढला ज्यामध्ये 10,000 रुपये होते. मग ते कुसुमला देत ती म्हणाली, हे घे बाळा, तुला जे हवे होते ते मिळाले आहे. आता जा आणि तुझं घर सांभाळ. कुसुमच्या डोळ्यात अश्रू आले. लिफाफा घेतल्यानंतर तिने आईकडे पाहिलेही नाही. ती तो लिफाफा बॅगेत ठेवत म्हणाली, ठीक आहे, मी निघते. असं म्हणत कुसुम तिची बॅग उचलून निघून गेली. दार बंद झालं आणि घर पुन्हा एकदा खोल शांततेत बुडाले. कुसुम गेल्यानंतर कैलासने त्याच्या आईकडे पाहिलं आणि हळूच म्हणाला, आई, तू पुन्हा श्यामा काकींकडे व्याजावर पैसे घेतलेस. आता तू ते कसे परत करणार? तुला माहिती आहे, माझा व्यवसाय चांगला चालत नाही आणि वडिलांकडून एक पैशाची मदत भेटत नाही या घरात. गोमतीजी स्वयंपाकघराजवळ उभ्या होत्या. पितळच्या ग्लासमध्ये पाणी भरत होत्या. कैलासचे शब्द ऐकून ती क्षणभर थांबली. मग त्याच शांत पण आत्मविश्वासू आवाजात म्हणाली, काळजी करू नकोस बाळा, सगळं काही ठीक होईल. मी काहीतरी विचार केला आहे. कैलासला चकित होऊन म्हणाला, काय विचार केला आहे आई? गोमतीची काही क्षण गप्प राहिल्या. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता पण तिच्या बोलण्यात आत्मविश्वास होता. मग ती हलकेच हसली आणि म्हणाली, काही नाही, तू जा, तुला उशीर होत असेल. कैलासने त्याच्या आईच्या डोळ्यात पाहिले. त्याला वाटले की त्याची आई काहीतरी लपवत आहे, पण जास्त विचारणे त्याला योग्य वाटले नाही. हो, मी आताच जात आहे, असे म्हणत त्याने हळूच त्याचा फोन त्याच्या शर्टच्या खिशात ठेवला. त्याने बॅग उचलली आणि दाराकडे निघाला. कैलास निघून जाताच गोमतीजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वयंपाकघराच्या दाराच्या चौकटीला टेकून उभ्या राहिल्या. डोळे उघडे होते पण तिचं मन दुसरीकडेच कुठेतरी भटकत होते. मी जे विचार केला आहे ते बरोबर असेल का, हा प्रश्न आता तिच्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होता. आरशासमोर जाऊन तिने केस विंचरले, साडीचा पल्लू आणि कपाळावरची बिंदी बांधली. मग ती स्वयंपाकघरातून बाहेर पडली आणि सरळ दाराकडे गेली. दार उघडताच तिच्या चेहऱ्यावर थोडासा सूर्यप्रकाश पडला. ती घराबाहेर गेली जिथे तिचे पती सोमनाथजींचे किराणा दुकान होते. सोमनाथजी खुर्चीवर बसले होते. त्यांचे डोळे अर्धे बंद होते. वर्तमानपत्र हातात होते. सकाळची विक्री संपली होती आणि दुकान आता मंदावू लागले होते. गोमतीजी हळू आवाजात म्हणाल्या, मी थोड्या वेळासाठी बाहेर जात आहे, कृपया घर सांभाळा. घरी कोणी नाही. सोमनाथजींनी वर न पाहता डोके हलवले आणि नंतर वर्तमानपत्राची पाने उलटायला सुरुवात केली. गोमतीजी आता वेगाने त्या ठिकाणी गेल्या जिथे त्यांनी काही दिवस पहिले कोणाशी तरी कामाबद्दल बोलल्या होत्या. सुमन घराला कुलूप लावण्यासाठी वळताच गोमतीजींना समोर पाहून ती थोडी घाबरली. मग ती हसली, अरे गोमती आई, तू आलीस, हे बरं झालं. जर तू आणखी 5 मिनिटे उशिरा आली असती तर मी निघून गेले असते. गोमतीजी तिच्या साडीचा पल्लू खांद्यावर ठेवत म्हणाल्या, सगळं घाईघाईत करावं लागतंय बाळा, तुला तर माहीतच आहे. माझी सून ही तिच्या आईवडिलांच्या घरी गेली आहे. घरातील सर्व कामाची जबाबदारी माझ्यावर आहे. दार लावत सुमनने चाव्या तिच्या पर्समध्ये ठेवल्या आणि म्हणाली,
चला तर मग जाऊया. ठरलेल्या वेळापर्यंत तिथे पोहोचेल आपण. काही वेळाने गोमतीजी आणि सुमन एका जागेवर पोहोचले. समोर एक छोटं गेट होतं आणि आतून थोडा थोडा आवाज बाहेर येत होता. मग सुमन पुढं आली आणि गेटवर थाप मारली. तेव्हा लगेच आतून एक तरुण मुलगी आली आणि तिने दरवाजा उघडला आणि समोर सुमनला पाहून म्हणाली, अरे सुमन दिदी, तुम्ही आलात? तेव्हा सुमन हसत म्हणाली, हो. नंतर त्या मुलीचं लक्ष मागे उभा असलेल्या गोमतीजींकडे गेले आणि ती म्हणाली, अच्छा, तर या आहेत ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलत होता. सुमन हसली आणि म्हणाली, हो, ही आमची गोमती आई आहे. ती खूप मेहनती आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती प्रत्येक काम जबाबदारीने करते. ती आदराने गोमतीजींना म्हणाली, आत या आई, काय करायचे ते जाणून घ्या. आमच्या टीममध्ये अशा लोकांचीच गरज आहे. गोमतीजींनी संकोचून सुमनकडे पाहिले. सुमनने तिच्या डोळ्यांनी इशारा केला. अजिबात घाबरू नकोस. आत पाऊल ठेवताच गोमतीजींना आश्चर्य वाटले. तिथे एक लांब हॉल होता. सर्वत्र कार्पेट पसरलेले होते. प्रत्येक कार्पेटवर 3 ते 4 महिला बसल्या होत्या. कुठेतरी टेडी बियरच्या फ्रेम्स होत्या, तर कुठेतरी मोठ्या बियर्स होत्या. पोती पांढऱ्या कापसाने भरलेल्या होत्या. काही जण कुठेतरी बटणी शिवत होते, तर काही जण कापसाने पोत्या भरताना हसत आणि विनोद करत होते. इथे आयुष्य सुरळीत चाललेले दिसत होते. थकव्यामध्ये आशेचा किरण दिसू लागला. सुमन गोमतीजींना एका कोपऱ्यात घेऊन गेली आणि बसायला लावली. इथे बसा गोमती आई, मी दीदींकडून तुमचं नाव लिहून घेते. गोमतीजींना चटेवर आपल्या साडीचा पदर व्यवस्थित करून बसायला जागा निर्माण केली. थोडासा संकोच वाटला होता, पण मनात समाधानी होते. सुमन जेव्हा त्यांची नावे नोंदवून परत आली, तेव्हा त्यांच्या हातात एक छोटा टेडी होता. तो एक बियर कॅन होता, फक्त बाहेरचा कापडा, ज्यामध्ये कापूस भरायचा होता. घे गोमती आई, तू इथूनच सुरुवात कर. हळूहळू तुला सवय होईल, सुमन म्हणाली आणि तिच्या शेजारी बसली. गोमतीजींनी तो अपूर्ण टेडी हातात घेतला. तिने मऊ कपड्यावर बोट फिरवले. मग तिने बाजूला ठेवलेल्या कापसाच्या पिशवीतून मूठभर कापसाचा तोडा काढला आणि काळजीपूर्वक तो आत भरू लागली. सुरुवातीला बोटाने थोडी साथ नाही दिली. कधी कापड मुरडले तर कधी कापूस बाहेर आला, पण तिच्या चेहऱ्यावर सुरकत्या नव्हत्या. तिच्या डोळ्यात फक्त एक कडकपणा होता. शेजारी बसलेली आणखी एक महिला, जी खूप अनुभवी होती, तिला ते जाणवत होतं की ती हलक्या हास्याने म्हणाली, तुमची ही पहिलीच वेळ आहे ना? हळूहळू सवय होईल बहीण. मग दिवसाला 25-30 टेडी बियर्स ही पुरेसे वाटणार नाहीत. गोमतीजींनी हे हसून मान हलवली. ती बाई पुन्हा म्हणाली, आम्ही सगळ्याच पण इथूनच सुरू झाले ताई. आम्ही पूर्वी अशाच थरथरत्या हाताने काम करायचो. आता बघा, आम्ही फक्त कापूसच नाही तर आपल्या वेदनाही आत भरून टाकत आहोत. तेव्हा एकच वेळी तिन्ही महिला क्षणभर हसल्या. मग सर्वांचे हात पुन्हा हलू लागले. घड्याळाचे काटे वेगाने हलू लागले. पण गोमतीजींना वेळेचे अजिबात भान नव्हते. आता तिच्या बोटांनी थोडं वेगाने हालचाल करायला सुरुवात केली होती. प्रत्येक कापसाचा गोळा थोडा वेगाने हलत होता. कापसाच्या गोळ्यांना ती अशी भरू लागली की जणू ती तिच्या आयुष्यात राहिलेली पोकळी सुद्धा भरून काढत होती. आता हॉलमधील कामाचा वेग थोडा वाढला आहे. सगळेच आपल्या आपल्या कामात व्यस्त आहेत. सगळेजण आपल्या वाटेची खेळणी व्यवस्थित करण्यात व्यस्त होते, जे करताना आजूबाजूला विखरलेले होते. लहान मोठे टेडी बियर, निळे गुलाबी रंगाचे टेडी बियर, कुठे हिरवे पिवळे हसणारे पोपट, कुठे लहान लाल रंगाची बाहुली, कुठेतरी एक पांढरा ससा आहे, तर कुठेतरी मोठ्या डोळ्यांचा एक गोंडस कुत्रा आहे. असे दिसत होते की प्रत्येक खेळणी बोलत आहेत, जणू म्हणत आहेत की आम्हाला प्रेमाने भरा, जेणेकरून आम्ही एखाद्या मुलाच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकू. गोमतीजींची नजर एका फिकट गुलाबी रंगाच्या हत्तीवर पडली. त्याची सोंड वर उचलली होती, जणू काही ती एखाद्या मुलाला मिठी मारायची आहे. ती हसली आणि म्हणाली, आजचे जग काय निर्माण करेल सांगता येत नाही. त्याच्या हातात एक लहान टेडी बियर होता, सुमारे 10 इंच आकाराचा, मऊ कापसापासून बनलेला. आतापर्यंत अर्ध्याहून अधिक भाग कापसाने भरला होता. त्यांनी उरलेला भाग काळजीपूर्वक भरला. नंतर त्यांचे कोपरे व्यवस्थित दाबले आणि थोडेसे टॅप केले. टेडी आता गोल, मोठा आणि हसताना दिसत होता. त्याच क्षणी त्या ठिकाणची सुपरवायझर, सुमारे 35 वर्षाची एक समजूतदार महिला तिथे आली आणि गोमतीजींसमोर बसली. तिने गोमतीजींना बनवलेल्या टेडीकडे पाहिले. मग ते हातात घेतले आणि म्हणाली, वा आई,
तुम्ही तर पहिल्यांदाच खूप सुंदर आणि व्यवस्थित बनवले आहेस. ना कुठे कमी वाटतंय ना कुठे जास्त वाटत आहे. असं वाटतच नाही की तुम्ही हे पहिल्यांदा बनवत आहात. गोमतीजींनी तिचे म्हणणे ऐकले आणि थोडा वेळ गप्प राहिल्या. मग तिच्या डोळ्यात थोडीशी चमक आणि अभिमान दिसला आणि तिच्या ओठांवर हास्य उमटले. एक मंद आणि प्रामाणिक हास्य होते ते. सुपरवायझरने टेडीला बाजूला ठेवले आणि म्हणाल्या, ठीक आहे आई, मग तुम्ही उद्यापासून येऊ शकता. सकाळी 10 वाजेपर्यंत सुरू होतं. आणि तेव्हा काही संकोच न करता गोमतीजी हळुवारपणे म्हणाल्या, जर मी आजपासून सुरुवात केली तर? म्हणजे आत्ताच? सुपरवायझर थोडी आश्चर्यचकित झाली. मग तिच्या डोळ्यांनी आईचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, तुम्हाला काय म्हणायचंय? याचा अर्थ असा की जर तुम्ही म्हणाल तर मी दुपारपर्यंत अजून काही बनवू शकते. तसेही घरी कोणीच नाहीये आणि रिकामे बसण्यापेक्षा काहीतरी कमावणं केलेलं चांगलं. गोमतीजी अतिशय संयमी स्वरात म्हणाले. सुपरवायझर हसल्या आणि तिच्या रजिस्टरकडे बोट दाखवत ती म्हणाली, आई, इथे पैशाचा सरळ हिशोब आहे. इथे कोणालाही पगार मिळत नाही. तुम्ही जितके टेडी बनवाल तितकेच पैसेही मिळतात. प्रत्येक आकाराचा दर वेगळा असतो. लहान टेडी 12 रुपयांना, मध्यम टेडी 18 रुपयांना आणि मोठा टेडी 25 रुपयांना मिळतो. तुम्ही जितके जास्त बनवाल तितकी जास्त कमाई कराल. गोमतीजींनी मान हलवली आणि म्हणाल्या, ही खूप चांगली गणना आहे. किमान इथे तुम्हाला तुमच्या कष्टाचे मोबदला तरी मिळतो. जवळ बसलेल्या सुमनने गोमतीजींच्या पाठीवर हळुवारपणे थाप दिली आणि म्हणाली, चला मग आजच तुमचा हात वापरून पाहूया. गोमतीजींनी आणखी एक टेडी उचलली जी थोडी मोठी होती. कदाचित 30 टेडी जी 18 रुपयांना मोजली जात होती. आता तिच्या बोटांची गती थोडी जास्त होती. कापसाच्या प्रत्येक तुकड्याने ती जणू तिच्या भूतकाळातील काही तुटलेली जखम भरून काढत होती. जवळ बसलेल्या स्त्रिया कधी कधी हसत असत आणि तिच्याकडे पाहत असत. कधी कधी कोणी विनोद करायचं तर कधी कोणी जुन्या गाण्याचे सूर गुणगुणायचे. पण गोमतीजी ती शांतपणे काम करत राहिली. 2 तासात तिने 6 टेडी बियर बनवले. 3 लहान, 2 मध्यम आणि 1 मोठा. जेव्हा सुमन पुन्हा त्यांच्याकडे आली आणि तिने पाहिले तेव्हा तिला आश्चर्य वाटले. गोमती आई, हे सर्व तू बनवलेस? गोमतीजींनी किंचित डोके हलवले आणि म्हणाली, आता मला आणखी 2 द्या. हात थांबत नाहीये. सुपरवायझर हसत म्हणाला, असं वाटतंय की तुम्ही लवकरच आम्हा सर्वांना मागे टाकाल आई. ते सर्व हसायला लागले. कोणीतरी टेडीचे कान शिवत होते, कोणीतरी त्यात कापूस भरत होते आणि हास्य वाढतच गेले. हॉलमध्ये हास्याची एक हलकीशी लाट पसरली. गोमती आई देखील हसली. कदाचित खूप दिवसांनी असे हास्य हृदयातून आले असेल. आता त्यांनाही ते आवडत असे. या महिन्यांमध्ये बसून काम करावेसे वाटले, त्यांचे ऐकावेसे वाटले. स्वतःची गोष्ट न सांगताही दुसरीची गोष्ट ऐकून हलके वाटले. त्यांच्यासमोर रंगीबिरंगी टेडी पसरलेले होते. लाल, गुलाबी, निळा, पिवळा. प्रत्येक टेडीचे स्वतःचे एक वेगळे हास्य होते. ती त्याच्याकडे पाहत राहिली. जणू टेडी तिला सांगत होता, आई, तू आता थकू नकोस. तू बरोबर मार्गावर आहेस. तिच्या बोटांची हालचाल होती पण आता थकवा नव्हता. उलट प्रत्येक टेडीसोबत अशीच आणखी एक किरण जोडला जात होता. 5 वाजता सुपरवायझरने त्यांना सांगितलं की आई, आजसाठी एवढे पुरे, उद्या या. गोमतीजींनी तिच्या साडीचा पल्लू समायोजित केला आणि सुमनसोबत बाहेर आल्या आणि ती मनात विचार करू लागली, बरं झालं, आता सगळं ठीक होईल. निदान आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींसाठी भीक मागावी लागणार नाही. असा विचार करत त्यांची घराकडे जाणारी पावले थोडी वेगवान झाली. गोमतीजी घरी पोहोचताच कैलासने त्याच्या आईचा थकलेला चेहरा आणि घामाने भिजलेला चेहरा पाहिला आणि घाबरून विचारले, आई, तू कुठे होतीस? तुला बरं वाटतंय का? गोमतीजींनी तिच्या पल्लूने कपाळ पुसले आणि म्हणाली, काही नाही बाळा, मी आज कामासाठी कुठेतरी गेली होती. काय कामावर? आई, 2 मुलं असूनही तुला हे करावे लागले. कैलास आवाज करत म्हणाला, लोक काय म्हणतील? गोमतीजी म्हणाल्या, लोक तेव्हा सुद्धा म्हणायचे की जेव्हा बहिणीच्या लग्नासाठी कर्ज घेतले होते. ते आताही तेच म्हणतील. पण घर कसे चालेल हे कोणालाही माहीत नाही. मी बघितले असते. कोणासमोर भीक मागणे मला योग्य वाटत नाही. आईचे म्हणणे ऐकून कैलास शांत झाला. मग गोमतीजी मंद हसली. तसं तिथं मनाला खूप बरे वाटले. एक टेडी बिअर फॅक्टरी आहे. सर्व प्रकारची खेळणी बनवली जातात. आज मी माझा पहिला टेडी भरला आणि कौतुकही मिळाले. मग मी थोडा वेळ थांबली आणि म्हणाली, ठीक आहे,
बरं तू भाज्या आणल्यात की मलाच जावे लागेल? हो आई, मी आणले आहे. मटण आणले आहे, पण मला चिकन सापडली नाही. तू बरोबर केलंस बाळा. तुझ्या वडिलांना चिकन आवडत नाहीये. संध्याकाळी हळूहळू मावळत होती. गोमतीजी स्वयंपाकघरात कांदे कापत होत्या. सोमनाथजी दुकानातून थेट वरांड्याच्या खोलीत आले. त्यांच्या हातात तीच जुनी बॅग होती ज्यामध्ये ते दररोज त्यांची बाटली लपवत असत. आत येताच ते सरळ सोफ्यावर बसले. थोड्या वेळाने त्यांनी त्याच्या बॅगेत हात घातला आणि वाईनची बाटली काढली आणि टेबलवर ठेवली आणि आवाज दिला, गोमती. त्यांच्या आवाजात तोच जुना अधिकार होता, तोच उग्रपणा. गोमतीजी स्वयंपाकघरातून बाहेर आल्या आणि त्यांनी प्लेटवर पाण्याचा ग्लास आणि काही चिरलेली काकडी आणि कांद्याची कोशिंबीर ठेवली. सोमनाथजींनी तिच्याकडे पाहिले आणि पाहत म्हणाले, पाण्याची बाटलीचं काय? तुझे वडील तुला आणून देतील का? गोमतीजी काहीच बोलल्या नाहीत. तिने फक्त वळून फ्रीज उघडला, एक थंड बाटली काढली आणि टेबलवर ठेवली आणि काही न बोलता निघून गेली. कैलास त्याच्या खोलीत होता. त्याला माहीत होते की जर तो त्यांच्या समोर बसला तर त्याचे वडील नक्कीच काहीतरी अप्रिय बोलतील आणि मग त्यांचा संयम तुटेल. म्हणून जेव्हा जेव्हा सोमनाथजी घरी येत असत तेव्हा कैलास एकतर त्याच्या खोलीत जात असे किंवा घराबाहेर पडत असे, जेणेकरून आईला कोणतीही अडचण येणार नाही. रात्रीचे 9 वाजले होते. गोमतीजी दारात उभे राहून हेमंतची वाट पाहत होत्या. स्कूटरचा आवाज ऐकताच तिने दार उघडले तर हेमंत तिच्या समोर उभा होता. त्याला पाहताच गोमतीजी म्हणाल्या, आज तुला उशीर झाला. आई, खूप काम होतं. जा, हात तोंड धु, मी मटण शिजवले, गोमतीजी प्रेमाने म्हणाल्या. हेमंत जेवायला बसतात सोमनाथजींचा आवाज घुमला. आता काय मुलांमध्येच रुजून जाशील का? मालिश करायला का तुझा बाप येईल का? गोमतीजी शांतपणे तेलाची बाटली उचलून खोलीकडे निघाल्या. ती निघून जाताना कैलास आणि हेमंत ही शांतपणे तिच्याकडे पाहत राहिले. रात्र आता गडद होत चालली होती. गोमतीजींनी स्वयंपाकघरातील शेवटचे भांडे स्वच्छ केले आणि हळूच कैलासच्या खोलीत डोकावले आणि म्हणाले, चल इकडे ये, जेवण कर, तुझे वडील झोपी गेले आहेत. कैलासने आईच्या डोळ्यात असे पाहिले की जणू त्याला माहीत आहे की या एका वाक्यामागे किती आराम आणि किती थकवा लपलेला आहे. गोमतीजी आणि कैलास यांनी दररोजप्रमाणे एकाच ताटातून जेवण केले. दिवसभर घडलेल्या गोष्टी सांगत असताना आईला काहीसे हलके वाटले. गोमतीजी इतक्या थकल्या होत्या की त्यांना कधी झोप लागली हे कळलेच नाही. पण सकाळ उजळताच अंगणात प्रकाशाचा पहिला किरण पडला. तिचे डोळे उघडले आणि त्यासोबतच तिच्या आत एक नवीन ताजेपणा, एक नवीन ऊर्जा भरली. उठताच तिने विलंब न करता काम सुरू केले. स्वयंपाकघर झाडू आणि पुसून टाकणे, भाज्या कापणे, चहा बनवणे, सगळं काही वेळी विरुद्धच्या शर्यतीसारखं वाटत होतं. कारण आज त्यांना सकाळी 10 वाजता कामावर पोहोचायचे होते. कैलास सहसा उशिरा उठायचा, म्हणून गोमतीजीने काल रात्रीच त्याला समजावून सांगितले होते, मी जेवण बनवून निघून जाते, तू फक्त तुझा नाश्ता आणि दुपारचे जेवण फ्रीजमधून काढून सोबत घेऊन जा. आता घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तिच्या पावलांचा आवाज ऐकू येऊ लागला आणि मनात ही थोडी आशा होती. गोमतीजी घरातील सर्व कामे संपवून बाहेर जाऊ लागल्यावर सोमनाथजी दारासमोर येऊन उभे राहिले. त्यांचे डोळे लाल झाले होते, रागाने भरलेले. चल आज जा, बाहेर कामावर जाण्याची काही गरज नाही. माझी प्रतिष्ठा खराब करशील का? ते त्याच जुन्या कठोर आवाजात म्हणाले. गोमतीजी क्षणभर थांबल्या. प्रत्येक गोष्टीवर गप्प राहणाऱ्या त्या आज थांबण्याऐवजी थेट त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाल्या, जर तुम्हाला मी कामावर जाऊ नये असे वाटत असेल तर मग मला दरमहा 20,000 रुपये द्या, जेणेकरून मला कोणासमोर भीक मागावी लागणार नाही. मग थोडं थांबून त्या त्याच शांततेने आणि दृढ निश्चयाने म्हणाल्या, आणि जर तुमच्या ते धाडस नसेल तर मग माझा मार्ग सोडा. सोमनाथजींना बोलण्यासाठी खूप शब्द होते, पण पहिल्यांदाच त्यांची जीभ थांबल्यासारखी वाटली. ते क्षणभर थांबले आणि हळू पण थेट स्वरात म्हणाले, आणि हो, मी जेवण बनवले आहे, कृपया ते खाऊन घ्या, मी संध्याकाळपर्यंत परत येईल. असे म्हणत तिने तिचा पल्लू डोक्यावर ठेवला, बॅग उचलली आणि मागे वळू न पाहता दार उघडून बाहेर पडली. गोमतीजी कामावर गेलेला 2 दिवस झाले होते. शरीर थकले होते पण मन शांत होते. पण मंजूची अनुपस्थिती तिला आतून त्रास देत होती. मिंटू आणि सिम्मीच्या किंकाळ्या आता फक्त त्यांच्या आठवणीत होत्या. अंगण उजाड होते आणि हृदय सुद्धा त्याने दाराकडे पाहिले, जणू काही मंजू परत येईल अशी आशा होती.
मग ती हळूहळू हेमंतच्या खोलीत गेली. बाळा, मला एकदा सुनेशी बोलू दे. घरात खूप एकटेपणा जाणवतोय. तिच्यावरून नजर न हटवता हेमंत म्हणाला, आई जेव्हा येईल तेव्हा येईल, तू आराम कर. तिच्या पल्लूने अश्रू पुसत गोमतीजी म्हणाल्या, बाळा, मुलांमुळे आणि सोनेमुळेच घर घरासारखे वाटते. हेमंतने एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे नंबर डायल केला. काही क्षणांनी पलीकडून आवाज आला, आता तुला माझी आठवण का आली? गोमतीजी हळू आवाजात म्हणाल्या, सुनबाई, तुझ्या आणि मुलांशिवाय घर एकटे वाटत आहे. घरी माघारी ये. मंजूने थंडपणे उत्तर दिले, आता तर येण्याचं मन नाही होत. जेव्हा होईल तेव्हा येईन. गोमतीजींनी फोन ठेवला, पण तिचे हात अजूनही थरथरत होते. तिला तिच्या डोळ्यातील ओलावा हेमंतपासून लपवायचा होता. म्हणून ती पटकन मागे वळली आणि बाहेर आली आणि अंगणाच्या कोपऱ्यात ठेवलेल्या जुन्या पलंगावर बसली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण नंतर तिने हळूहळू ते तिच्या पल्लूने पुसले. कारण सकाळी तिला पुन्हा त्याच समस्यांना तोंड द्यावे लागणार होते. तिला लवकर उठून घरातील कामे करावी लागायची आणि कामावरही जावे लागायचे. दिवस असेच जात होते. मंजूला जाऊन 10 दिवस झाले. दुपारची वेळ कारखान्यात खूप धावपळ चालू होती. कोणी कापूस भरत होते, कोणी टेडी शिवत होते, कोणी पेट्या मोजत होते. गोमतीजी तिच्या जागी बसल्या होत्या आणि एका छोट्या गुलाबी टेडीमध्ये खूप उत्साहानं कापूस भरत होती. तिच्या बोटांची हालचाल आता वेगाने होत होती. जसजसे दिवस जात होते तसे तिचे काम अधिक व्यवस्थित होत होते. गोमतीजी कापूस भरण्यात व्यस्त होती तेव्हा सुपरवायझर तिच्याकडे आली आणि हलक्या हास्यासह म्हणाल्या, गोमती आई, तुमच्या मुलाने फोन केला. तो मला म्हणत होता की तुम्हाला घरी पाठवा. गोमतीजींनी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. तिचा आवाज थोडा घाबरलेला होता. का? सगळं ठीक आहे ना? सुपरवायझरने लगेच मान हलवली आणि म्हणाली, अरे सगळं ठीक आहे. तुमची बहीण आली आहे घरी, म्हणूनच त्याने तुम्हाला घरी बोलवलं आहे. हे ऐकताच गोमतीजींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच प्रकाश पडला. जणू काही गोड वाऱ्याचा स्पर्श तिच्या थकलेल्या श्वासांना झाला आहे. ती हसत म्हणाली, ठीक आहे, तर मी जाऊ शकते का? सुपरवायझर हसत म्हणाले, हो हो, नक्कीच तुम्ही जा आणि आरामात भेटा. गोमतीजींनी पटकन तिची आचल दुरुस्त केली आणि ती बाहेर पडली. ती तिच्याकडे जात असताना तिच्या चालण्यात एक वेगळीच गती होती. तिच्या बहिणीला भेटण्याची उत्सुकता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. गोमतीची घरी पोहोचताच तिला तिची बहीण शोभा दिसली. तिच्या चेहऱ्यावर हास्य आले आणि ती आनंदाने म्हणाली, अरे शोभा दिदी, तू कधी आलीस? जर तू मला आधी सांगितले असतेस तर मी आज कामावर गेले नसते. चल, काही हरकत नाही, तू आरामात बस. मी तुझ्यासाठी वेलचीचा चहा बनवते, जो तुला आवडेल. शोभाजींनी हलके स्मित हास्य करत गोमतीजींचा हात धरला आणि म्हणाली, अरे चहा सोड, आधी तू इथे बस. एक श्वास तर घे गोमती. तू इतकी धावपळ का करत आहेस? आधी बस, आपण आरामात बोलू. खूप दिवस झाले फोनवर तुझं ऐकत आहे. आज मनाने ऐकेन. गोमतीजी थोड्याशा संकोचल्या, पण दिदींच्या स्वरातील प्रेम आणि काळजीने त्यांना खाली बसण्यास भाग पाडले. त्यांच्या जवळ बसताना ती म्हणाली, ठीक आहे दीदी, पण तुम्ही चहा घ्याल ना? गोमतीजी हसत म्हणाल्या. शोभाजीही हसत म्हणाल्या, अरे मी चहा पिल्याशिवाय जाणार नाही. दोघांच्याही डोळ्यात चमक होती. थकवा, तक्रार, वेदना, जणू काही ते काही काळ मागे राहिले होते. गोमतीजी आणि शोभाजी दोघेही खोलीत बसून मनापासून बोलत होते. आज गोमतीजी मन मोकळेपणाने हसले आणि बऱ्याच दिवसांनी त्या दोघीही बहिणींना असाच वेळ मिळाला होता. कोणत्याही व्यत्यय न येता घड्याळाचे काटे 5 वाजले तेव्हा शोभाजींनी तिची पर्स उचलताना म्हटली, ठीक आहे गोमती, मी आता निघते. आणि हो, तूही कधीतरी ये, पण फक्त मला भेटण्यासाठी नाही, तर काही दिवस माझ्यासोबत राहायला ये. गोमतीजींनी तिचा हात प्रेमाने धरला आणि म्हणाल्या, नक्कीच दीदी, मी यावेळी नक्की येईन. निघताना शोभाजींनी हळुवारपणे त्यांच्या तळहातावर काही पैसे ठेवले. गोमतीजींना धक्का बसला. अरे दीदी, तू काय करत आहेस? काय गरज होती? शोभाजी हसल्या आणि म्हणाल्या, मी तुझ्यासाठी काहीही आणले नाही. घे, फक्त हे समजून घे की ते तुझ्या बहिणीचं प्रेम आहे. गोमतीजी वारंवार नकार देत राहिली, पण शेवटी मोठ्या बहिणीचे प्रेम कधीच हार मानत नाही. असहाय्यपणे तिने पैसे ठेवले. डोळ्यात थोडासा ओलावा आणि चेहऱ्यावर एक प्रामाणिक हास्य घेऊन दिवस असेच गेले आणि मंजूला जाऊन 1 महिना झाला. एके दिवशी सकाळी जेव्हा गोमतीची कामावर जात होत्या, ती रस्त्याने चालत होती
तेव्हा एका ओळखीच्या आवाजाने तिला थांबवले. गोमती आई, जरा ऐक. तिने थांबून पाहिले तर बिमला तिच्या समोर उभी होती. तीच बिमला जी शेजारची होती आणि अनेकांची लग्न लावून द्यायची. गोमतीजी म्हणाली, काय झालं बिमला? बिमला हसत म्हणाली, गोमती आई, मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती. तुमचा मुलगा कैलाससाठी एक खूप चांगलं स्थळ आलं होतं. तुम्ही फक्त एकदा त्या मुलीला भेटा. जर तुम्हाला ती आवडली तर मी हे प्रकरण पुढे नेईन. गोमतीजी ज्यांना नेहमीच कैलासच्या लग्नाची काळजी वाटत असे, ती विचार करत राहिली. पण हे ऐकताच तिचा चेहरा उजळला. काय? बिमला खरं बोलत आहे का? मुलगी कुठून आहे आणि तिचं कुटुंब कसे आहे? बिमला क्षणभर थांबली आणि म्हणाली, मुलगी रोहतकीची आहे, पण कुटुंब खूप चांगले आहे. मुलगी सुंदर आहे आणि घराची खूप चांगली काळजी घेते. आई वडील देखील खूप साधे आहेत. मी स्वतः त्यांना ओळखले. गोमतीजींच्या मनात आशा जागी झाली. मला फक्त एवढीच गरज आहे, जी घराला घर समजेल आणि माझ्या मुलाला स्वीकारेल. बिमला पुढे म्हणाली, उद्या रविवार आहे. मंदिरात मुलीचे कुटुंब येत आहे. तुम्ही कैलास सोबत तिथे या. कोणताही दिखावा नाही, कोणताही त्रास नाही. फक्त 2 गोष्टी होतील. जर गोष्टी व्यवस्थित झाल्या तर एक मोठी चिंता संपेल. तेव्हा गोमतीजी हसत म्हणाली, ठीक आहे बिमला, मी नक्की येईन. देव यावेळी सगळं व्यवस्थित करू. बिमला निघताना म्हणाली, तुम्ही बघा गोमती आई, यावेळी नातं निश्चितच होईल. गोमतीजी आता कामाला जाणार होती, पण तिच्या पावलांमध्ये एक वेगळीच गती होती आणि तिच्या मनात आनंद होता. त्या रविवारची सकाळ थोडी वेगळी होती. गोमतीजी सकाळी लवकर उठल्या आणि पूजा केली आणि तिने तिची सर्वात सुंदर साडी घातली होती. कैलास देखील हलक्या निळ्या कुर्त्यात खूप साधा पण स्टायलिश दिसत होता. गोमतीजींनी बॅगेत मिठाईचा डब्बा आणि शुगूनचा एक छोटासा लिफाफा ठेवला आणि म्हणाली, चल बाळा, आता जे काही होईल ते चांगल्यासाठीच होईल. संपूर्ण प्रवासात त्याचं मन एका अव्यक्त श्रद्धेने भरलेले होते. कैलास थोडासा संकोच करत होता, पण त्याच्या आईच्या डोळ्यातील भाव तेज पाहून त्याच्या चेहऱ्यावरही हास्य आले. रिक्षा मंदिराबाहेर थांबली. गोमतीजी आणि कैलास यांनी मंदिरात डोके टेकले. मंदिराचे वातावरण खूप शांत होते आणि पवित्र होते. मंदिराच्या पायऱ्या सूर्यप्रकाशाने चमकत होत्या. फुलांचा सुगंध आणि घंटांचा आवाज मनाला शांत करत होता. जेव्हा गोमतीजी आणि कैलास मंदिराच्या अंगणात पोहोचले तेव्हा त्यांना समोर उभी असलेली मुलगी दिसली. तिचे आई वडील आणि ती स्वतः साधेपणाने उभे होते, जणू काही सर्व काही आधीच ठरलेले होते. सर्वांनी एकमेकांना आदराने अभिवादन केले. गोमतीजींनी कैलासला सांगितले, जा आणि तिच्याशी बोल. आई तुला पसंत आहे, मग तुझी निवड तीच माझी निवड. कैलास हसत म्हणाला. थोड्या वेळात गोमतीजींनी मिठाईचा डब्बा काढला, मुलीला मिठाई खायला दिली आणि हसत तिला शगुनचं पाकिट दिलं. मुलीच्या वडिलांनाही कैलासच्या कपाळावर टिळक लावला. आदर म्हणून त्याला नारळ आणि पैसे दिले. कैलासने नतमस्तक होऊन त्याच्या भावी सासऱ्यांचे आणि सासूचे पाय स्पर्श केले. हे पाहून गोमतीजींचे डोळे आनंदाने चमकले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले, जणू काही त्याचा सर्व थकवा त्या क्षणी नाहीसा झाला. गोमतीजी आणि कैलास घरी पोहोचताच रस्त्यावर मुलांचे हास्य ऐकू आले. दार उघडताच मिंटू धावत आला. चेहरा चिखलाने माखलेला, डोळे हसत होते आणि सिमी मागून धावत आली, पण थोडी लाजाळू होती. गोमतीजींचे डोळे अश्रूंनी भरले. मिंटूला मांडीवर घेत ती म्हणाली, अरे तू आलास माझ्या लाडक्या बाळा, दादीचा लाडका. सिमी तिच्या जवळ आली आणि शांतपणे उभी राहिली. गोमतीजींनी तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. माझी बाहुलीही आली आहे. कैलास तो मागून पाहत होता. त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते. इतक्या दिवसांनी घर मुलांच्या हास्याने भरून गेले होते. गोमतीजींनी हळुवारपणे विचारले, आई आली का? मिंटू निरागसपणे म्हणाला, हो आजी, आई पण आली आहे. ती म्हणत होती की आजपासून आपण इथेच राहू. गोमतीजींच्या मनाला शांती मिळाली असं वाटत होतं. तिने वर पाहिले आणि देवाचे आभार मानले. रात्रीची वेळ. सगळे ड्रॉइंग रूममध्ये एकत्र बसले होते. फक्त सोमनाथजी दररोजप्रमाणे दारू पिऊन त्यांच्या खोलीत झोपले होते. आज महिनाभरानंतर घरात हास्य आणि आनंदाचे वातावरण होते. मिठाईचा गोडवा आणि मुलांच्या आवाजाने घर पुन्हा जिवंत झाल्यासारखे वाटत होते. जेव्हा हेमंत आपले हात आणि चेहरा धुवून आपल्या खोलीकडे जाऊ लागला तेव्हा गोमतीजी हळू आवाजात म्हणाल्या, हेमंत बाळा, थोडं इकडे ये. थोडा वेळ बस, मला बोलायचं आहे. आणि सुनबाई, तू पण इथे ये. त्या हसत म्हणाल्या,
कैलास आधीच सोफ्यावर बसला होता. त्याच्या डोळ्यात आशा आणि थोडा थकवा होता. जेव्हा सर्वजण एकत्र बसले तेव्हा गोमतीजींनी त्यांच्याकडे पाहिले आणि मोठ्या समाधानाने आणि प्रेमाने म्हणाल्या, आज मी कैलासचे लग्न निश्चित केले आहे. गोमतीजींचे बोलणे ऐकून मंजू थोड्या आश्चर्याने म्हणाली, तुम्ही मला न विचारताच नातं निश्चित केलं? मी या घराची सून नाही का? मग स्वतःच हसत म्हणाली, ठीक आहे, बरं झालं. आता लग्न झाल्यानंतर मला घर कामात थोडा आराम मिळेल, नाहीतर सगळं माझ्या एकटीच्या डोक्यावरच होतं. मग अचानक तिच्या डोळ्यात चमक आली आणि म्हणाली, अहो ऐका ना, मी माझ्या दिराच्या लग्नात पार्लरमधून तयार होऊन येणार आहे. 4 नवीन साड्या, मोठ्या बिंदी, झुमके, सगळं जुळणारे. मग हेमंत आणि कैलास एकमेकांकडे पाहून हसायला लागले. गोमतीजी त्यांचे बोलणे ऐकत फक्त हसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते, जणू त्यांचे हृदय म्हणत होते, आता सर्व काही ठीक चालले आहे. वेळ खरोखरच पंख लावून उडत असल्यासारखी निघून गेली होती. कैलासच्या लग्नाची तारीख जवळ आली होती. कार्ड वाटले गेले होते आणि घरात सगळीकडे उत्साह होता. हेमंत आणि मंजू ही तयारीत सामील झाले होते, पण या सगळ्यात गोमतीजींच्या डोळ्यात एक अव्यक्त भीती होती. सोन्याचे दागिने अजून बनवले नव्हते. इतर सर्व खर्च तर कैलासने कसे तरी ते सांभाळले होते. पण आता एका संध्याकाळी जेव्हा गोमती तिच्या नवऱ्याशी बोलू लागल्या की काय हो, आता फक्त दागिन्यांची गोष्ट राहिली आहे, तुम्ही थोडी मदत करू शकता का? शेवटी आपल्या मुलाचं लग्न आहे. नेहमीप्रमाणे दारू पिलेले सोमनाथजी रागाने म्हणाले, दागिने बिगिने तुझ्या बापाने दिले होते का? जा, जिथून पैसे आणले होते तिथूनच मागून आण. त्यांचे कटू शब्द ऐकून गोमतीजींचे डोळे अश्रूंनी भरले. तिने शांतपणे तिच्या पल्लूने अश्रू पुसले आणि स्वयंपाकघरात गेली. तिला आठवले की त्यांनी गेल्या 2 महिन्यांपासून टेडी बियरच्या कारखान्यात अथक परिश्रम करून रुपये 50,000 वाचवले होते. तो प्रत्येक रुपया खूप मौल्यवान होता, पण तरीही त्यांना दागिन्यांकरता अजून सुमारे 1.5 लाख रुपये लागणार होते. त्याच वेळी त्यांना त्या म्हाताऱ्या श्यामा काकू आठवल्या, ज्यांच्याकडून त्यांनी आधी पण पैसे उधार घेतले होते आणि प्रामाणिकपणे ते परत केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर जाण्यापूर्वी गोमतीजी त्या काकूंच्या घरी गेल्या. श्यामा काकू तुळशीच्या रोपाला पाणी घालत होत्या. गोमतीजींनी हात जोडून त्यांना म्हटले, काकू, मला पुन्हा तुमची मदत हवी आहे. कैलासचे लग्न होत आहे. काही पैसे आहेत का? मला ते हवे होते, पण यावेळी 1.5 लाख. श्यामा काकीने गोमतीच्या डोळ्यांकडे पाहिले, जिथे काळजी, आदर आणि असहाय्यता स्पष्ट दिसत होती. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, मी तुला ओळखते. तू माझे पैसे वाया घालवणार नाही. मी ते तुला देईन, पण यावेळी व्याज 5 नव्हे तर 6% असेल. गोमतीजींनी डोळे खाली केले आणि हळूच मान हलवली. ठीक आहे काकू, जसे तुम्ही म्हणाल तसे. श्यामा काकूंकडून पैसे घेऊन गोमतीजी घरी पोहोचल्या तेव्हा जणू काही त्यांच्या मनावरचा एक मोठा भार उतरला होता. त्यांनी हळूहळू कपाटाचे कुलूप उघडले आणि पैसे कापडात गुंडाळून आत ठेवले. मग तिने जवळच बसलेल्या कैलासला म्हणाल्या, बाळा, मी श्यामा काकूंकडून पैसे आणले आहेत, पण तिने ते 6% व्याजाने दिले आहेत. कैलास लगेच म्हणाला, आई, काळजी करू नकोस. व्याज ही वेळेवर मिळेल आणि लवकरच संपूर्ण रक्कम सुद्धा परत देऊ. तू फक्त निश्चिंत राहा. आणि मग तो दिवस आला जेव्हा गोमतीजी त्यांच्या सुनेला मोठ्या थाटामाटात त्यांच्या घरी घेऊन आल्या. घर सजवले होते, मन आनंदी होते आणि आईचे हृदय पूर्ण आनंदाने भरलेले दिसत होते. कुसुम देखील खूप आनंदी होती. शेवटी तिच्या लाडक्या भावाचे लग्न होते आणि घरात दुसरी वहिनी आली होती. लग्नाची पुढची रात्र होती. पाहुण्यांच्या आगमनामुळे घर अजूनही थकलेले होते आणि थोडी शांतता होती. गोमतीजी अंगणात थकलेल्या अवस्थेत बसल्या होत्या तेव्हा त्यांची नजर कैलासवर पडली आणि त्याला प्रेमाने म्हणाली, जा बाळा, तुझी वधू तुझी वाट पाहत असेल. आता तुझ्या खोलीत जा. आईच्या बोलण्यावर कैलास हलकेसे स्मित हास्य करत त्याच्या खोलीकडे निघून गेला. जेव्हा तो खोलीत पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की त्याची नवीन वधू रुची पूर्णपणे सजून धजून बसली होती. कैलास हळुवारपणे म्हणाला, तू थकली नाहीस का रुची? आज सर्वजण तुझी प्रशंसा करत होते, म्हणत होते की तू खूप सुंदर आहेस. एवढी सुंदर सुनबाई कुठून मिळाली? आणि तुला माहीत आहे, आईही खूप आनंदी आहे. रुचीने फक्त डोके टेकवले. कैलासने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि पुढे सरकत म्हणाला, आता तू माझी जीवनसाथी आहेस.
आपण मिळून हे घर आणखी सुंदर बनवू. रुची काहीतरी बोलू लागली, पण तिचे शब्द संकोच करत, गोंधळून अडखळत, जणू तिची जीभ तिला साथ देत नव्हती. कैलासचा चेहरा क्षणार्धात बदलला. तो स्तब्ध झाला. तू काय म्हणत आहेस रुची? स्पष्टपणे सांग. रुचीने पुन्हा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण यावेळीही तेच तोत्रे बोलले, तेच तुटलेले शब्द. कैलासला आता समजले होते, रुची या क्षणी बोलण्यास पूर्णपणे सक्षम नाही. तिचे होठ चुकले. तो पूर्णपणे गप्प झाला. तो काही वेळ रुचीकडे पाहत राहिला. मग काहीही न बोलता तो उठला आणि खोलीबाहेर गेला. मित्रांनो, रुचीचा आवाज ऐकून कैलास स्तब्ध झाला होता. पण तो आता हे नाते टिकवेल का? की तो आपल्या पत्नीला घटस्फोट देईल? आणि गोमती मातेला हे सत्य कधी कळेल का? आणि तिच्या हृदय आणखी एक धक्का सहन करू शकेल का? की यावेळी ते कायमचं तुटून जाईल? इकडे श्यामा काकीही म्हणाल्या होत्या की जर मला यावेळी 10 तारखेला पैसे मिळाले नाहीत तर मी तुम्हाला सोडणार नाही. मित्रांनो, गोमती आईच्या इज्जतीसोबत तिचे घरही धोक्यात येईल का? आणि गोमती आईचे दुःख कधी संपेल का? या प्रश्नांची उत्तरे अधिक जाणून घेण्यासाठी आमच्याशी संपर्कात राहा. माफ करा, कथा खूप मोठी असल्याने आम्हाला ती 2 भागात विभागावी लागली. आम्ही लवकरच उर्वरित कथा तुमच्यापर्यंत पोहोचवू. तुम्हाला ही कथा कशी वाटली? जर तुम्हाला ती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या कथेच्या दुसऱ्या भागात भेटूया. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. धन्यवाद.